माझं भाषण चालू करण्याच्या अगोदर दिल्लीत गेला साहेब म्हणतात दिल्लीत गेला. माझं भाषण चालू करण्याच्या अगोदर विरारमध्ये मी पालघर जिल्ह्याबद्दल बोलतोय. 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि एक आपली महिला जिचं 4 दिवसापूर्वी रेसॉर्ट तोडलेलं आहे, तिला 2 मिनिटं साहेबांना निवेदन द्यायचं आहे आणि 41 बिल्डिंगचा विषय आहे, ज्याच्यामध्ये आम्ही परवाच 4 दिवसापूर्वी जवळजवळ 20,000 लोकांची एक सभा घेतली आणि ते त्यांचं पण एक निवेदन आहे, ते माननीय राजारामजी साहेबांना देतोय. त्याच्यामध्ये त्या लोकांचं काय म्हणणं आहे ते 2-2 मिनिटं ऐकावं आणि खरोखर पीडित कोळी समाज असेल किंवा आगरी समाज असेल, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, एकाच आईची 2 पोरं आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अन्याय होत असेल तर आगरी सेना महाराष्ट्राची 7 जिल्ह्यांना मी सांगतो कोणी खपून घेणार नाहीत. कारण ज्यावेळेला डिमोलेशनची नोटीस आली त्यावेळेला पालघर जिल्ह्याची महाराष्ट्राची मीटिंग राजारामजी साहेबांनी ऑफिसवर ठेवलेली, तेव्हा तिथे 7 जिल्ह्याच्या माझ्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की पालघर जिल्ह्याबरोबर आम्ही आहोत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपण ताकदीने आहोत तिकडे. आणि कोणी आलं, प्रशासन असेल, प्रशासनाला झुकायला लागेल. घराच्या बदली घर मिळालं नाही तर तिकडे काही होऊन देणार नाही, हे आज ह्या मंचाच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो. मित्रांनो, बरेच विषय आहेत, माझे खारेकुरणचे लोक पण इकडे आहेत. खारेकुरणवाल्यांचा असा विषय आहे, प्रशासन एवढं निर्लज्ज प्रकारे काम करते आहे. माननीय कलेक्टर साहेबांकडे 15 दिवसापूर्वी जी आम्ही मीटिंग ऑर्गनाईज केली होती, विषय असा आहे, पालघर जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहेत चेतन गावड साहेब, चांगल्या प्रकारे लढतात आहेत. 1500 एकर जमीन आगरी समाजाच्या लोकांची आज तिकडे पीक घेऊ शकत नाही, कारण जी लीज संपलेली आहे 30 वर्षापूर्वी, 30 वर्षाची लीज आहे ती संपलेली आहे, ती शासन त्याला वर्ग करून घेत नाही आहे. आणि एक पंचम म्हणून प्रकरण आहे, त्याची पण लोक आज पालघर जिल्ह्यातली सगळ्याच गावातले आमचे सरपंच असतील, सरपंच आहेत का ताई, आहेत का सरपंच असतील, चांगल्या प्रकारे लढतोय आणि त्याच्यासाठी पण ताकदीने आम्ही उतरलेलो आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये पुढचं आंदोलन जे आम्ही करतो आहोत 23 तारखेला, कमीत कमी लाखाची अपेक्षा आम्ही ठेवतो. मला 7 जिल्ह्यातील माझ्या भूमिपुत्रांना एकच म्हणणं आहे, एक दिवस 23 तारखेला आम्ही बहुतेक फायनल करतो. 23 तारखेला प्रचंड मोठा महामोर्चा आम्ही काढतो आहोत. 7 जिल्ह्यातील माझ्या भूमिपुत्रांना एकदा तरी ह्या लोकांसाठी या, ही सिस्टीम चालू करा. तुमच्यासाठी आम्ही येऊ, आमच्यासाठी तुम्ही येऊ, पण शासनासाठी शासनाला कळलं पाहिजे की 7 जिल्ह्यामध्ये जर एका जिल्ह्यात त्रास झाला तर त्याची कळ इतर जिल्ह्याला लागते, हे शासनाला पण कळलं पाहिजे. सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे, बरंच काही बोलायचं आहे, पण मान्यवरांचा टाइम लिमिट आहे. परवा माननीय मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालं, टेलिफोनिक बोलणं झालं. मदत करतो पण प्रॅक्टिकल मदत दिसत नाही आहे. मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय डेप्युटी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना हात जोडून निवेदन करतो, जर 3 आमदार पाहिजे असतील तर मदत करा, नाहीतर आज आगरी सेनेची ताकद आहे, ठाकरेचा पण आमदार आणून मग 3 आमदार जातील याची 100% गॅरंटी आहे. मी बोलत नाही, कॅल्क्युलेशन बोलतो. साहेब, मोदी लाटेत पण एवढा फरक नव्हता पडला, आमच्या ट्रिगरने फरक पडलाय. 70,000 नालासोपाऱ्यामध्ये प्लस केलाय, 50,000 वसईमध्ये प्लस केलाय आणि बोईसरमध्ये 17,000 प्लस केलाय. हे कॅल्क्युलेशन आहे पेपरवरचं. साहेब, त्यांच्या विरुद्ध मी शिव्या करतो ना, भूमाफिया, त्यांना पण कैलास पटेलची गरज लागली. व्हिडिओ माझ्याकडे, माझ्या ऑफिसवर येऊन गेले. साहेब, माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्या ऑफिसवर येऊन गेला, मी भेट दिली नाहीये. मी पहिल्या शब्दाला टीक होतो, आज पण आहे. भूमाफिया हा चोरच असतो, तो कधी नेता होऊ शकत
येतेच आहे लवकरच. सगळे मर्डर आपण दाखवतोच आहोत. नेटफ्लिक्सवर आपली वेब सिरीज येते आहे. ट्रिझर आमचा लॉन्च झाला. ट्रिझरने फक्त हलवलं आणि येणारे आमदार आम्ही ठरवणार. साहेब 3 आमदार तुम्ही ठरवायचे कोणाचे. ही जर कामं करून दिली तर आमदार तुमचे, नाही तर चाललो. बाळा जिंदाबाद. बरोबर काय बाबा? आम्हाला आमच्या लोकांची कामं, भूमिपुत्रांची कामं जो करून देईल तो पक्ष आमचा. आम्हाला काही लेनदेन नाही. समाजाचं जो काम करेल, गोरगरिबांचं जो काम करेल, कामगारांचं जो काम करेल तो आमचा. आणि हे जर मुख्यमंत्र्यांकडे हा विषय गेला आणि आम्हाला जर रिझल्ट दिला नाही तर बघा रिझल्ट काय देतो. खासदार आणला ताकदीने आणला खासदार. परंतु जर आमदार जर पाहिजे असतील तर ही गरीब लोकांची, माझ्या भूमिपुत्रांची कामं करा, नाही तर विसरून जा तुमचे खासदार. जय हिंद. सर्व जिल्ह्यातील लोकांना सांगतो, आपल्याला कोणाला, आपल्याला काँग्रेसवर प्रेम आहे ना आपलं शिवसेनेवर पण